मित्रांनो, हे आमचं शेत आणि हा आहे बोरवेल. आपण नोट चालू करून बघू. ओ व्हेरी नाईस. हे पाणी वगैरे पिण्यासाठी व्यवस्था केली. इकडे इथं हा बोरवेल आहे आणि तिथं हा सोलर. या सोलरवरती ते बोरवेल स्टार्ट होते. पण इथे सुद्धा एक बोरवेल आहे. हे घेऊ आता काढलेले आहेत आणि तिकडे मका आहे, ते ग्रीन दिसतंय. आणि या साईडला घेऊच्या त्या साईडला ऊस आहे. ओव्हरऑल हे आपलं शेत. तर आता जस्ट घेऊ काढलेला आहे घरच्यांनी. तर मी आजच आलो शेतात पुण्याहून. त्या साईडला ऊस आहे. खूप सुंदर वाटतं इकडं सन. शेतात आल्यावर स्वर्गात आलो असं वाटतं आपल्याला. खूप छान वाटतं. शेती करायला पाहिजे, कारण ती आपले म्हणजे आपलं जे काही शेती, आपण शेतकऱ्याची मुलं आहे. तर म्हणतात ना, शेती विकायची नसते, राखायची असते. तर ती राखली पाहिजे, वाढवलं पाहिजे. एक आता भरपूर टेक्नॉलॉजी आलेत शेतीसाठी. शेतीला नवीन नवीन तंत्रज्ञान जोडून जर नियोजनबद्ध शेती केली तर शेतकरीसुद्धा सुखी राहू शकतो. त्यालाही 2 पैसे शिल्लक राहू शकतात. ज्या पण भरपूर स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या, पण त्या ग्राउंड लेवलला जर प्रॉपर इम्प्लिमेंट झाल्या, शेतकऱ्यांपर्यंत आल्या, तर शेतकरी राजा नक्कीच सुखी होईल. तर चला आपण सर्व मिळून एक चांगला प्रयास करू. हे बघा, हे ऊसाचं शेत आहे आपलं. इकडे ऊस आहे, तुम्ही बघू शकतात.